मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या देवगिरी महाविद्यालय व छत्रपती महाविद्यालय येथे मागासवर्गीय समाजाकडून शुल्क आकारण्यात येत आहे। शासन परिपत्रकाचे जाणून बुजून उल्लंघन केले जात आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊ नये व त्यांची प्रगती होऊ नये म्हणून जाणून बुजून शुल्क घेत आहे। करिता महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे करण्यात आली आहे। आज आपण समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देतात, काय विषय? या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांना भेटण्यासाठी आलो आहोत। छत्रपती संभाजीनगर मध्ये जेवढेही महाविद्यालय आहेत या सर्व महाविद्यालयांकडून जे मागासवर्गीय विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येतात। जरी महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक या ठिकाणी निघलेलं आहे की कुठल्याच मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून इथे शुल्क आकारले जाऊ नये यासाठी, व त्याचसोबत जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत यांना देवगिरी महाविद्यालय असेल छत्रपती विद्यालय असेल या दोन्ही महाविद्यालयाकडून शुल्क अतिरिक्त शुल्क आकारले जातात। या सर्व गोंधळाला घेऊन आज सहाय्यक आयुक्त यांना आम्ही भेटणार आहोत। त्यांना पुराव्याच्या आम्ही पावत्या देखील देणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही पैसे घेतले ते पैशाच्या आम्ही पावत्या घेऊन आलो आहोत। इथं चौकशी नेमावी अशी आपण या ठिकाणी मागणी केली आहे। चौकशी नेमावी, 15 दिवसाचा त्याचा अहवाल द्यावा व यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा असं आपण आज या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांना भेटणार आहोत। या ठिकाणी 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे। जर तुम्ही अशी विद्यार्थ्यांची लूट करीत असाल तर या लुटीच्या विरोधात कोणाला तरी उभा राहावं लागेल। आज आमदार सतीश चव्हाण यांचं कॉलेज आहे म्हणून कोणी काही करू शकत नाही, त्यांच्या मंडळाला कोणी काही करू शकत नाही अशा आविर्भावात जर ते जगत असतील तर हे चुकीचं आहे। त्यांना विसर पडला असेल। या देशामध्ये लोकशाही मानणारे व ठोकशाही मानणारे लोक सुद्धा आणखी जिवंत आहेत। तुम्ही विसरू नका, अद्याप लोकशाही मानणारे आणि संविधानाला मानणारे लोक आहोत, जिवंत आहोत। जर तुम्ही या लोकांकडून या विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे जर परत केले नाही तर येणाऱ्या काळात तुमच्या कॉलेजला कुलूप लावल्याशिवाय आणि तुम्हाला टोकल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। याबाबत आपण कॉलेज प्रशासनाशी चर्चा केली होती, त्याच्यातून करणारे लोक आहोत, कायदेशीर पूर्ण प्रक्रिया करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत। सगळी कायदेशीर प्रक्रिया आता चालू आहे, येणाऱ्या 15 दिवसात ती संपल। त्याच्यानंतर कॉलेज प्रशासनाला ही पुरावे दिले होते। स्वतः प्रिन्सिपलशी तुमची चर्चा झाली होती, त्यांनी 3-4 दिवसात मी यावर निर्णय घेतो असं आपल्याला आश्वासनही दिलं होतं। त्यांच्या आश्वासनाला कुठेच ते खरे ठरलेले नाहीयेत। मोदी सारखं त्यांचं आश्वासन या ठिकाणी वाटतंय, अच्छे दिन आने वाले है, 15 लाख आने वाले है, भ्रष्टाचार खत्म होने वाला है। त्याच पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, भ्रष्टाचार इथं बंद होईल, विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, सगळ्यांचे पैसे परत दिले जाईल, परंतु अद्याप देखील तसं काही झालेलं नाहीये। म्हणून त्यांच्यावरच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा असं पत्र आम्ही यांच्याकडे आज घेऊन आलेलो आहोत। आपल्याला असं वाटत नाही का परीक्षेचा काळ आहे, परीक्षेच्या काळात आपण विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासन यांना वेठीस धरतात? या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम इथले पदवीधरचे आमदार सतीश चव्हाणजी, मराठवाडा प्रसारक मंडळ व शहरातले सर्व कॉलेज हे विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम करत आहेत। त्यांच्या वेठीमधून सोडवण्याचं काम जर कोणी करत असेल तर वंचित बहुजन युवा आघाडी करत आहे। आज जर आपली चर्चा सकारात्मक नाही झाली तर कॉलेजला कुलूप लावून या प्रश्नाला उत्तर मिळेल असं आपल्याला वाटतं। या ठिकाणी आम्ही कॉलेजलाही कुलूप लावणार आहोत आणि जर समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर या समाज कल्याण कार्यालयाला देखील आम्ही या ठिकाणी